रवाना झालेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नागपूरमध्ये आज काँग्रेस स्थापना दिनानिमित्त काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी या ठिकाणी दाखल होतील। थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे। राहुल गांधी आता सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघेही जण आज उपस्थित राहणार होते, मात्र प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी येऊ शकणार नाहीयेत। सध्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे सभेला उपस्थित राहणार आहेत। नागपूरमध्ये आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जाहीर सभा होतीये आणि राहुल गांधी आता सभास्थळाकडे रवाना होत आहेत। राहुल गांधी नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आजच्याच या जाहीर सभेमधून काँग्रेस महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। अधिक माहिती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, आता ज्या ठिकाणी राहुल गांधी आहेत तिथून साधारणतः किती मिनिटांमध्ये राहुल गांधी सभास्थळी पोहोचतील? राहुल गांधी जे आहेत ते आता हॉटेल रेडिसून या ठिकाणावरून दिघोरी या ठिकाणी जी सभास्थळ आहे त्या ठिकाणी जायला रवाना जे आहेत ते झालेले आहेत। मोठी उत्सुकता जी आहे ती कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या भाषणाची या पूर्ण कार्यक्रमादरम्यान आहे। साधारणतः एक 6 ते 8 किलोमीटरचं हे अंतर आहे जे नागपूर शहरातून दिघोरी नाक्याकडे या ठिकाणी जातं। साधारणतः 1.5 ते 2 लाख कार्यकर्ते बसतील अशा पद्धतीची व्यवस्था या सभास्थळी केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभरातून देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येनं काँग्रेसचे नेते सुद्धा राज्यभरातील देशभरातील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री असतील, त्यासोबतच काही माजी मुख्यमंत्री असतील ते सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत। राहुल गांधी या संपूर्ण स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला काय नेमकं कार्यकर्त्यांना संबोधित करतात, या नागपूरच्या संघाच्या भूमीमधून काँग्रेस कशा पद्धतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहे, प्रत्यक्ष जाहीर सभेत काय बोलणार राहुल गांधी याकडे लक्ष असणार आहे। विवेक, तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।